महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या आश्रयाने स्थापन झालेली बडोदा वाङ्मय परिषद गेल्या 9 दशकांपासून महाराष्ट्राबाहेर माय मराठीचे जतन आणि संवर्धन करत आहे। यावर्षी परिषदेचे अमृत महोत्सवी वर्ष असून संमेलन महाराजा सयाजीराव गायकवाड यांना समर्पित आहे। संमेलन अध्यक्ष सयाजीराव महाराजांचे अभ्यासक आणि महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे सचिव बाबा भांड आहेत। बाबा भांड यांनी महाराष्ट्र शासन, साकेत प्रकाशन आणि महाराजा सयाजीराव संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत सहकार्यांच्या सहाय्याने आतापर्यंत 60,000 पृष्ठांचे 255 पेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशित केले आहेत। संमेलनाचा सुरुवात 19 डिसेंबरला ग्रंथदिंडीनंतर होईल। उद्घाटक राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड आहेत। स्वागताध्यक्ष गुजरात विधानसभेचे मुख्य दंडक बाळकृष्ण शुक्ल आहेत, तर प्रमुख पाहुणे म्हणून बडोदा महानगरपालिकेचे महापौर पिंकीबेन सोनी आणि महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे डॉक्टर श्यामकांत देवरे उपस्थित राहणार आहेत। संमेलनाध्यक्ष बाबा भांड यांचे अधिक्षीय भाषण होणार आहे। उद्घाटन समारंभात बडोदा स्थित मंदा हिंगूराव संपादित महाराजा सयाजीराव चित्रचरित्र आणि लेखन प्रकाशक आणि ग्रंथालयाचे पोशिंदे महाराजा सयाजीराव या 2 ग्रंथांचे प्रकाशन प्रमुख पाहुणे आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। दुसऱ्या दिवशी 20 डिसेंबर रोजी सकाळी सुलेखनकार घनश्याम एरंडे यांची अक्षर संस्कार नावाची कार्यशाळा आयोजित केली असून दुपारच्या सत्रात सयाजीराव महाराजांचे विविध क्षेत्रातील योगदान या विषयावर परिसंवाद आहे। यामध्ये सयाजीराव महाराजांचे अभ्यासक मुकुलिका दाभाडे, योगेश शाईवाले, अनिल पुराणिक, डॉक्टर राजेंद्र मगर आणि दिनेश पाटील आपले संशोधकीय विचार मांडणार आहेत। परिसंवादाच्या अध्यक्ष मंदा हिंगूराव असून सूत्रसंचालन सुजाता कोरडे करणार आहेत। संध्याकाळच्या सत्रात सूरमानस बडोदे प्रस्तुत गाणी मना मनातली हा बहारदार गाण्यांचा संगीतमय समारंभ होणार आहे। तिसऱ्या दिवशी 21 डिसेंबर रोजी सकाळ सत्रात सयाजी नगरीने दिलेली मराठी साहित्यिक हा परिसंवाद असून यामध्ये अनेक मान्यवरांचा सहभाग असून बडोदा नगरीने मराठी साहित्याला दिलेल्या योगदानाबद्दल निशा काळसकर, डॉक्टर संजय नातू, निवेदिता थोरात, प्रसाद देशपांडे, डॉक्टर भाग्यश्री आशुतोष वडवळे आपले साहित्यिक विचार मांडणार आहेत। दुपार सत्रात बहुभाषिक कवी संमेलन होणार असून भारतातील विविध भाषेतील कवी आपल्या कविता सादर करणार आहेत। त्याच दिवशी संमेलन सांगता समारंभ संध्याकाळी होणार असून यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेचे कार्यासन अधिकारी गिरीश पत्के उपस्थित राहणार आहेत। सांगता समारंभात सयाजीराव महाराजांच्या कार्यकर्तृत्वाची दृश्यश्राव्य ध्वनिफीत दाखवली जाणार आहे। तर संमेलनाची सांगता वराड निघाले लंडनला या संदीप पाठक यांच्या एकपात्री प्रयोगाने होणार आहे। बडोदा नगरीतील वाङ्मय परिषदेचे अमृत महोत्सवी संमेलन म्हणजे श्रोत्यांसाठी एक साहित्यिक पर्वणी असते। परिषदेच्या अमृत महोत्सवी वाटचालीत आतापर्यंत नामवंत साहित्यांनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे। यामध्ये न चि केळकर, प्र के अत्रे, न र फाटक, लक्ष्मण शास्त्री जोशी, ना सी फडके, ग दी माडगूळकर, ची व्ही जोशी, रणजित देसाई, सेतू माधवराव पगडी, नरहर कुरुंदकर, मंगेश पाडगावकर, शांता शेळके, भालचंद्र नेमाडे, द मा मिराजदार अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे।